सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। राज्यातील सरकार 100% फेल आहे असे असताना विधिमंडळातील नेत्यांनी आक्रमक व्हावे असे सांगण्याची वेळ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर येते। अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला। नेत्यांनी कर्तृत्व दाखवलं, परंतु आपण कर्तृत्व दाखवण्यात कमी पडलो, म्हणून आज ही परिस्थिती आपल्यावर आली। त्यांचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असे राणे यांनी नमूद केले। सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राणे बोलत होते। यावेळी माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, PMTचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नाव न घेता पक्षातील नेत्यांवरही त्यांनी यावेळी टीका केली। पदे मागताना सोनिया गांधी सांगतात तेव्हाच मागतात का? पदे घेतात त्यावर पक्षासाठी काम करायला हवे याचाही विचार केला पाहिजे। खरी निष्ठा ही तपासत येत नाही, ती दाखवावी लागते। निवडणूक आली की गटबाजी दिसते। काँग्रेसमध्ये येऊन मला 10 वर्षे झाली, तरी कोण कोणत्या गटात आहे हे मला अजून कळतच नाही। हे संपवा। पक्षात एक नेता आणि एक गट, तो म्हणजे सोनिया गांधींचा। विरोधकांशी लढण्याची एकनिष्ठ व्हावं लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मीडियाला बोलतात आणि बोलतात कुठे काय आहे? महागाई आहे, बेकारी वाढते आहे, कारखानदारी कुठे, गुंतवणूक काय आहे? आणि म्हणून एवढे विषय आहेत। डाळ तर म्हणूच नका, डाळ फक्त बापटाने त्यांच्याच विभागात वाटली, बाहेर गेलीच नाही गेली। अहो, डाळ अजून घरात आली नाही, ती शिजेल कशी एवढा हा प्रश्न। काय झालंय बापटानं कळत नाही मला। मग आश्चर्य वाटलं हो, घोटाळे किती हो। आमच्या वेळेला काय हजारात आणि शेकड्याच्या आतच होते, आता यांचे लाखात। आणि आमच्याकडे त्यावेळेला आरोप झाला, दवंडी गल्लोगल्ली पिटायचे हो, आणि त्याला पत्रकार साथ करायचे। आमच्या किती नेत्यांना पदावरून जावं लागलं हो। कलमाडी साहेब काय, आमचा अशोक चव्हाण काय, काँग्रेसने कोणाला पाठीशी घातलं नाही, त्याला पदावर दूर केलं, चौकशी चालू आहे। पण आता काय, आता तर धमालच आहे हो। विनोद तावडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या प्रमाणे खोटे दाखले द्यायचं काम चाललंय। एका विद्यार्थ्याला पकडलं, पोलिसांनी स्टेटमेंटला बोलवलं, त्याला बोललं तू हे दाखला आणलास कुठून आणि तू हे का करतोयस? तो म्हणाला साहेब मी खोटा दाखला दिला, तुम्ही मला आता माझी मुलं हे घेताय, माझी माहिती घेता तुम्ही? पण ते विनोद तावडेने बी इलेक्ट्रॉनिक लिहिलं, त्या 10वी पास नाही, त्यांचं तुम्ही काय नाही करत? बरं ते काय करत नाही, आपण तरी कुठे काय करतो? टाळ्या मारण्यापलीकडे आपणही काय करत? सांगा मला, तो पुण्यात येतो का नाही घ्यायला? अहो तुम्ही खोटी दाखले दिले, काही विद्यार्थी आमचे उदाहरण तुमची देतायत, तुम्ही पहिला राजीनामा द्या। का नाही घेराव घालत? काय करतील पोलीस? लोकशाहीत घेराव घालणं गुन्हा नाहीये, असली तर केस घेतील 68, 69 करून बाहेर। काव बागे बरोबर ना? काय येतात आम्ही आंदोलन करायला का? दिल्लीला सोनिया गांधींनी सांगायला पाहिजे आंदोलन करा, अमुक करा। पद पाहिजे असताना सोनिया गांधी सांगतात काय, उठ उठ पद माग, तेव्हा कशी झटकन उठल्यावर। त्यामुळे आज एवढे विषय आहेत, सोनिया गांधींना जर खरंच तुम्हाला प्रेम असेल आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी शुभेच्छा द्यायची असेल, कार्यरूपाने द्या, कार्यरूपाने, काम रूपाने द्या, सेवेच्या रूपाने द्या। सेवा लोकांची करा, कार्य लोकांचं करा, नाव लौकिक काँग्रेसला मिळवून द्या आणि विश्वासार्थ काँग्रेसची प्राप्त होऊ द्या। येणाऱ्या निवडणुकीत तुम्हीच सर्व काय सत्तेचे मानकरी असाल, असं काहीतरी करावं, असं काहीतरी करा। मी मनोरंजनासाठी आलो नाही, मला वाटतं माझे कार्यकर्त्यांना काहीतरी मनातली भावना सांगावी, ते पेटून उठावे। तुम्हीच जर त्या वेळेला 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला तुम्ही जर तेव्हा मावळे असता, किती जण घराच्या बाहेर येऊन बोलला असता, महाराज चला तुम्हाला साथ आहे म्हणून? का पहिलं पद मागितलं असतं? सरदार पद देणार काय, अमुक देणार काय? नाही, कधी कधी विचार करतो आत्ताची लोक तेव्हा असती तर, स्वातंत्र्याच्या लढ्यात असती तर, काय लोकांनी घरदार ची पर्वा नाही केले हो। आता आम्ही सांगत नाही घर सोडा,
आम्ही सांगत नाही तलवार घ्या, आम्ही सांगत नाही फासावर जा. आता कोण नाही जाईल, लोकशाही आहे, स्वातंत्र्य मिळालं. आता तुमचे अधिकार, तुमचा पक्ष हा जर मजबूत करून लोकांची खरी सेवा आणि लोकांना खरंच सबळ करायचं असेल, सुखी आणि समाधानी करायचं असेल, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले आणि शाहू महाराजांचा बनवायचं असेल, लोककल्याणकारी राज्य बनवायचं असेल तर काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे. यासाठी प्रयत्न करा.